नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे। सर्वांना सकाळी नाश्त्यामध्ये आवडणारे पोहे। चला तर आज कांदा पोहेची रेसिपी पाहूया। त्यासाठी मी कढईमध्ये 2 पडी तेल घातलेलं आहे। तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातलेली आहे अर्धा चम्मच। त्यानंतर अर्धा चम्मच मी जिरे घातलेले आहे आणि अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे छान आपण कुरकुरीत होईस्तोवर छान भाजून घेऊया। छान कुरकुरीत झाले की त्यानंतर आपण त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालूया। शेंगदाणे छान कुरकुरीत झाल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालूया। आता कांदा घालून छान व्यवस्थित परतून घेऊया। बघा मी भरपूर कांदा घेतलेला आहे, 2 कांदे घेतलेले आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कट करून, त्या घालूया आणि व्यवस्थित छान 2 ते 3 मिनिटं मस्त कांदा परतून घेऊया। कांदा व्यवस्थित परतल्याने आपले कांदा पोहे खूप छान होतात। चवीला पण अप्रतिम असे आपले कांदा पोहे तयार होतात। बघा कांदा छान व्यवस्थित भाजला गेलेला आहे। आता त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया। अशा पद्धतीने कोथिंबीर तेलामध्ये फ्राय केल्याने आपले पोहे खूप छान होतात। आता कोथिंबीर सुद्धा व्यवस्थित फ्राय झालेली आहे। त्यामध्ये अर्धा चम्मच मी हळद घातलेली आहे। हळद व्यवस्थित फ्राय करून घेऊया आणि भिजवलेले पोहे आहेत ते व्यवस्थित भिजल्यानंतर मी छान हाताने व्यवस्थित मोकळे करून घेतलेले आहेत। आता मंद आचेवर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। संपूर्ण पोह्यांना छान मसाला आपण लावून घेऊया। वरून थोडासा कोथिंबीर घालूया आणि पोहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया आणि व्यवस्थित पोहे मिक्स करून घ्या। आता हे संपूर्ण मसाले छान पोह्यांना मस्त व्यवस्थित एकजीव लागले पाहिजे, त्यासाठी आपण व्यवस्थित असे पोहे मस्त मिक्स करून घेऊया। बघा व्यवस्थित पोहे मिक्स करूया। बघा पोह्यांना व्यवस्थित मस्त हळदीचा रंग आला पाहिजे सर्व पोह्यांना। बघा छान मस्त आपले पोहे मस्त मोकळे मोकळे झालेले आहेत। बघा छान मस्त कांदा पोहे व्यवस्थित सर्व पूर्ण मसाला आपला कांदा पोह्यांना लागलेला आहे। बघा किती छान कांदा पोहे आपले झालेले आहेत, कुठेही पांढरे पोहे तुम्हाला दिसणार नाही आहेत। बघा मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता आपण या पोह्यांचा कच्चेपणा निघण्यासाठी आपण 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊया। त्यामुळे आपले पोहे चवीला पण छान येतील आणि जो पोह्यांचा कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल। बघा आपले मस्त चमचमीत असे कांदा पोहे तयार झालेले आहे। बघा किती छान मस्त कांदा पोहे तयार झालेले आहेत। चला तर डिशमध्ये घेऊया। बघा मस्त गरमागरम कांदा पोहे तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकदा रेसिपी ट्राय करून पहा आणि कमेंटद्वारे कळवा की रेसिपी कशी वाटली आहे। थँक्यू।